नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत. मित्रांनो, नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक अशी अपडेट आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी नियमित आपले पीक कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेले व्याज हे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते. याच्या अंतर्गत नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचं व्याज हे त्यांच्या खात्यावर परत केले जाते. केंद्र शासनाच्या माध्यमातून या ज्या काही केसीसी लोन असतील या लोनवरती सबसिडी दिली जाते. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून देखील त्याच्यात व्याजात आता सवलत द्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे जवळजवळ 3 लाखापर्यंतची पीक कर्ज ही बिनव्याजी दिली जातात. मात्र यापूर्वी आपण जर पाहिले तर व्याजाची जी काही रक्कम आहे ती बँकांकडे दिली जात होती. पर्यायाने शेतकऱ्यांना याची माहिती सुद्धा मिळत नव्हती आणि या संदर्भात तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या होत्या. राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या योजनेच्या व्याजाचा परतावा आता डीबीटीच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि याच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या व्याजाची रक्कम आता क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि जर मिळालेली नसेल तर याबाबत चौकशी नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.